नमस्कार, अपर्णास किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत। आज आपण बनवणार आहोत रिकाम्या वेळेमध्ये खाण्यासाठी चटपटीत असा पदार्थ, आंबट गोड तिखट चवीचा मक्याच्या पोह्याचा चिवडा। करायला खूप सोपी रेसिपी आहे, फार काही साहित्याची गरज नाही लागणार आपल्याला। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। पण त्या अगोदर चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चला तर मग जास्त उशीर न करता आपण रेसिपीला सुरुवात करूया। व्हिडिओ हा स्किप न करता बघा। मक्याच्या पोह्याचा चिवडा बनवण्यासाठी इथं या कपाने मी 3 कप मक्याचे पोहे घेतलेले आहेत। वजनी प्रमाणामध्ये म्हणाल तर 200 ग्रॅम हे मक्याचे पोहे आहेत। त्यानंतर इथं 1 मूठ आपल्याला मनुके घ्यायचे, जेवढे आपल्या मुठीमध्ये मावतील तेवढे घ्यायचे। त्यानंतर इथे 1 मूठभर आपल्याला काजू घ्यायचे, काजूच्या अशा पद्धतीने पाकळ्या करून घ्यायच्यात। त्यानंतर 1 मूठ आपल्याला बदाम घ्यायचे आणि बदामाच्या सुद्धा अशाच पद्धतीने पाकळ्या करून घ्यायच्यात। त्यानंतर इथे अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे, खोबऱ्याच्या सुद्धा पातळ काप करून घ्यायच्यात आपल्याला अशा पद्धतीने लांबट आकाराच्या। त्यानंतर इथे 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। शेंगदाण्याचं सुद्धा तुम्ही प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता किंवा यातलं कोणत्याही ड्रायफ्रूटचं तुम्ही प्रमाण हे कमी जास्ती करू शकता। त्यानंतर इथं एक 4 ते 5 कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत। गॅसवरती एक कढई ठेवायची, गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची। कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून घ्यायचे आपल्याला, जास्त नाही वापरायचं कारण आपण कमी तेलामध्येच चिवडा बनवणार आहोत। आता आपलं तेल तापलं गेले, कढईमध्ये आपल्याला शेंगदाणे टाकून घ्यायचे। इथं 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि मध्यम गॅसवरती आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे। मध्यम गॅसवरतीच भाजायचे म्हणजे आपले शेंगदाणे हे व्यवस्थित खमंग भाजले जातील। त्यामुळे लक्षात ठेवायचे मध्यम गॅसवरतीच आपल्याला शेंगदाणे हे भाजायचे आणि सतत हलवायचे ह्याला। तर इथं आता आपले शेंगदाणे भाजत आलेले आहेत, एक 60 ते 70%। रंग बघू शकता वेगळा आलेला आहे शेंगदाण्याला आपल्या। तर इथं बघा आपले शेंगदाणे भाजले गेलेत, अर्धवट काही शेंगदाण्याचे ट्रफल निघालेत, इथं बघू शकता तुम्ही। आता आपल्याला या शेंगदाण्यामध्ये 80 ते 90% शेंगदाणे भाजले गेलेत। आता या शेंगदाण्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मीठ टाकायचे आणि मीठ टाकल्यानंतर आपल्याला 1 ते 2 मिनिटं हे शेंगदाणे आणखी भाजून घ्यायचे, म्हणजे मीठ आपल्या शेंगदाण्यामध्ये व्यवस्थित उतरलं जाईल आणि चव खूप छान येईल आपल्या शेंगदाण्याला। आता मीठ टाकून सुद्धा आपली 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत, शेंगदाणे व्यवस्थित इथं भाजले गेलेत। आता आपण ह्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचे। इथे व्यवस्थित आपले शेंगदाणे मस्त भाजले गेलेत, खमंग एकदम क्रंची झालेत। आता शेंगदाणे थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊ। आता त्याच कढईमध्ये 1 चमचा तेल टाकायचे। सगळ्यात अगोदर आता बदाम भाजून घेणार आहोत आपण आणि त्यानंतर काजू टाकायचे आपल्याला त्याच्यामध्ये आणि सतत आपल्याला हलवत राहायचंय म्हणजे आपले बदाम हे करपणार नाहीत आणि हलका ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे बदाम हे। आता आपल्या बदामाला हलका ब्राऊन रंग आलेला आहे, आपले बदाम हे व्यवस्थित भाजले गेलेत। आता बदामामध्ये आपल्याला काजू टाकायचे आणि काजू सुद्धा हलका ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे। गॅसची फ्लेम ही लक्षात ठेवायचे, लो टू मीडियमच ठेवायचे आणि सतत हलवत राहायचंय आपल्याला। आता आपले काजू आणि बदाम व्यवस्थित भाजले गेलेत, हलका ब्राऊन रंग आलेला आहे। आता त्यामध्ये आपल्याला मनुके ॲड करायचे आणि मनुके सुद्धा हलके परतून घ्यायचे। 1 ते 2 मिनिटं हलकं परतून घ्यायचंय। आता 1 ते 2 मिनिटं झालेली आहेत, मनुके सुद्धा आपले व्यवस्थित इथं परतले गेलेत, सगळे जिन्नस व्यवस्थित हे भाजले गेलेत। आता आपण जे शेंगदाणे काढले होते ज्या ताटामध्ये, त्याच ताटामध्ये मनुके, काजू आणि बदाम हे सुद्धा काढून घ्यायचे आपल्याला। आता इथं आपली थोडीशी कढई खराब झाली, टिश्यू पेपरने साफ करून घेऊ आणि त्यानंतर कढईमध्ये 1 ते 2 चमचे आपल्याला तेल ओतायचे। तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये आपल्याला आपण खोबऱ्याचे काप केलेले होते ते काप टाकायचे आणि व्यवस्थित आपल्याला खोबरं सुद्धा ब्राऊन रंग येईपर्यंत भाजून घ्यायचंय, लो टू मीडियम गॅसवरती आणि सतत हलवत राहायचंय आपल्याला, म्हणजे आपलं खोबरं हे एक समान भाजले जाईल आणि चव पण खूप छान येईल आपल्या खोबऱ्याला। तर इथं 3 ते 4 मिनिटं लागली आपल्याला। आपलं खोबरं हे हलका ब्राऊन रंग आलेला आहे, व्यवस्थित भाजलं गेलं इथं। त्यानंतर आपल्याला खोबऱ्यामध्ये पाव कप डाळवे टाकायचेत। मगाशी माझे साहित्यामध्ये सांगायचे राहिले होते डाळवे, तर इथं पाव कप डाळवे घेतलेले आहेत। डाळवे घेतल्यानंतर आपल्याला 4 ते 5 कढीपत्त्याची पानं होती ते सुद्धा आपल्याला डाळव्याबरोबरच टाकायची आहेत आणि डाळवे आणि कढीपत्ता सुद्धा आपल्याला खोबऱ्याबरोबर व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। कढीपत्ता कुरकुरीत होईपर्यंत परतायचा आणि हलवत राहायचं आहे आपल्याला।
तर इथं आपले डाळवे, खोबरा आणि कढीपत्ता व्यवस्थित भाजला गेलाय. आपला कढीपत्ता सुद्धा कुरकुरीत झालाय आणि डाळव्याला सुद्धा छान रंग आलेला आहे, इथं बघू शकता तुम्ही. आता आपल्याला खोबरं, डाळवे आणि कढीपत्ता, ड्रायफ्रूट आणि शेंगदाणे ज्या ताटामध्ये काढले होते त्या ताटामध्येच आपल्याला काढून घ्यायचे तिथं. आता एकदा कढई आपण ही टिश्यू पेपरने क्लीन करून घेऊ. काजू, बदाम, खोबरं, डाळवे आपण हे एका ताटामध्ये काढून घेऊया, थंड होण्यासाठी ठेवू. आता गॅसवरती कढई ठेवायची आणि तेल ओतायचे. आपण मक्याचे पोहे तळून घेणार आहोत. आपलं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे, तापलं गेलंय. आता त्यामध्ये आपल्याला मक्याचे पोहे टाकायचे. एक मुठभर इथे मी मक्याचे पोहे टाकलेले आहेत आणि व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचे, व्यवस्थित तळून घ्यायचे ते पोहे. तर बघा इथं व्यवस्थित आपले पोहे हे फुलले गेलेत, छान इथं तळले गेलेत. आता याला आपण झाऱ्याच्या मदतीने तेलाच्या बाहेर काढून घेणार आहोत अशा पद्धतीनं आणि व्यवस्थित तेल निथळून घ्यायचं या पोह्यांमधलं. एकदम कुरकुरीत झालेले आहेत आपले हे पोहे आणि झाऱ्यामध्येच आपल्याला 1 ते 2 मिनिटं ताटामध्ये ठेवायचं आहे झाऱ्या, म्हणजे व्यवस्थित तेल हे निथळलं जाईल. अशाच पद्धतीने आपल्याला थोडे थोडे करत सगळे पोहे हे तळून घ्यायचेत आणि व्यवस्थित हलवायचे आपल्याला, म्हणजे व्यवस्थित पोहे हे आपले तळले जातील. आणि हे पोहे तळत असताना आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवायची. व्यवस्थित फुलले जातात आपले हे पोहे. आता खोबरं, शेंगदाणे, काजू, बदाम ज्या ताटामध्ये काढलं होतं आपण त्याच ताटामध्ये हे मक्याचे पोहे मिक्स करून घ्यायचेत, टाकायचेत आणि हाताने मिक्स करून घ्यायचे, एकत्र करायचेत हे सगळे जिन्नस. इथं व्यवस्थित सगळे जिन्नस एकत्र झालेले आहेत. आता यानंतर आपण मसाला बनवून घेणार आहोत. त्यासाठी एक मिक्सरचं भांडं घ्यायचंय, त्यामध्ये आपल्याला 2 चमचे साखर घालायची. त्यानंतर 1 चमचा लाल तिखट टाकायचंय. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता. त्यानंतर इथं 5 ते 6 काळे मिरे घ्यायचे, चव भारी येते. त्यानंतर अर्धा चमचा पांढरं मीठ, अर्धा चमचा काळं मीठ. त्यानंतर इथं अर्धा चमचा गरम मसाला घ्यायचा आहे. त्यानंतर 1 चमचा चाट मसाला. त्यानंतर हे सगळं आपल्याला बारीक करून घ्यायचंय, पावडर बनवून घ्यायची. तर आपलं हे वाटून तयार झालेलं आहे, पावडर तयार झालेली आहे आपली. आता हा तयार केलेला मसाला आपल्याला पावडर ही या चिवड्यामध्ये टाकून घ्यायचे, एकदा व्यवस्थित हलवायचंय. आता हा मसाला आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. इथं मी 2 ते 2.5 चमचे टाकणार आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता. आणि त्यानंतर व्यवस्थित हा मसाला सगळा मिक्स करून घ्यायचा आहे. मी इथं हाताने मिक्स करून घेते, म्हणजे व्यवस्थित सगळीकडं मसाला हा लागला जाईल. तर इथं सगळे मसाले व्यवस्थित चिवड्याला लागले गेलेत, मिक्स करून व्यवस्थित झालेला आहे. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की तुमची रेसिपी कशी झाली ते. तर इथं आपला मक्याच्या पोह्याचा चिवडा हा तयार झालेला आहे. तुम्ही क्रंच बघू शकता याचा. एकदम क्रंची झालेला आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. परत आणखीन अशाच एका नवीन रेसिपीमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.